मी लक्ष्मण राजेंद्र पवार, राणा टाकळी तालुका जिल्हा लातूर. मी सातत्याने 3 वर्षापासून आमरण उपोषण करत आहे आणि माझं संपूर्ण कुटुंब आज रस्त्यावर आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ टाकळी कैलास वसंतराव आश्रम शाळेला विशेष बाब अनुदान मिळवून देतो म्हणून आमदार अभिमन्यू पवार, देवेंद्र फडणवीस साहेबांचे तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांचे PA असताना सतीश पाटील कर्वेकर हे आमदार अभिमन्यू पवारचे मेहुणे आणि PA 14,70,000 रुपयेची फसवणूक केलेली आहे. माझ्या शाळेला अनुदानही दिले नाहीत, पैसे परत केले नाहीत. आमची फसवणूक केलेली राजेश मनोहर मोहिते सामाजिक न्याय मंत्र्याचा PA असताना फसवणूक झालेली आहे. आणि 3 वर्षापासून सातत्याने कुटुंब जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे आणि 4 वेळेस आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि उपोषण करते वेळेस माझा मुलगा एक फिट्स आणि झटके येत आहेत. त्याचा दवाखाना करण्याची जबाबदारी त्या कुटुंबावर पडलेली आहे आणि याला जबाबदार माझ्या अर्जातील लोक आमदार अभिमन्यू पवार, राजेश मनोहर मोहिते, सतीश पाटील कर्वेकर, संतोष बेंबळे, सुरेश राठोड, अर्चना राजेश मोहिते आणि यांना पाठीशी घालणारे तत्कालीन नौशाद पठाण बीड जमादार सोमने हे वाढवणा पोलीस स्टेशनचे. आणि मी 29 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलेलं आहे, आमरण उपोषण. आणि संपूर्ण कुटुंब 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार होतो. 16-17 दिवसापर्यंत प्रशासनाने माझी कुठलीही दखल घेतलेली नाही आणि 14 ऑगस्ट रोजी पोलीस तैनात लावून माझं उपोषण उधळून लावले. माझ्या मुलांना लेकरांना जेलमध्ये टाकण्याची सुद्धा धमकी देण्यात आली पोलीस प्रशासनाच्या वतीने. आणि माझं उपोषण उधळून लावून राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी यांचा लातूर येथे झेंडा फडकण्याचा 15 ऑगस्टचा दिवस असल्यामुळे प्रशासनाला सांगून माझं उपोषण उठवण्यासाठी सांगितले आणि माझं उपोषण उधळून लावले. माझ्या मुलाबाळाला जेलमध्ये घालण्याची ताकीद केली आणि माझं पोलीस प्रशासनाच्या गाडीमध्ये घालून आम्हा कुटुंबाला उदगीरला आणून सोडले. अद्यापर्यंतही माझ्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. आणि येत्या 4 सप्टेंबर रोजी देशाचे राष्ट्रपती महोदय उदगीर नगरीमध्ये आगमन होणार आहेत आणि माझं 2 सप्टेंबरला आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहणार आहे. आणि त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांना निवेदन देण्यासाठी माझं उपोषण आहे. जर देशाचे राष्ट्रपती येऊन जर त्यांना निवेदन देऊन जर माझ्या निवेदनावर जर मला न्याय मिळत नसेल तर येत्या 17 सप्टेंबर रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या घरासमोर संपूर्ण कुटुंबास आत्मदहन करणार आहे आणि जिल्ह्यात कुठेही 17 सप्टेंबर रोजी आत्मदहन करणार आहे अशी भूमिका या कुटुंबाने घेतलेली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळावे, अन्यथा हे संपूर्ण कुटुंब आत्मदहन करणार